सुरेश टेक्निकल या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, मी आहे सुरेश। लाडकी बहीण योजना खुश खबर। लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार तिसऱ्या हप्त्याचे पैसे। फक्त लाडकी बहीण योजना थर्ड इन्स्टॉलमेंट अपडेट। माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोटीहून अधिक अर्ज स्वीकारण्यात आले आहेत। या योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत। आता सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्याची रकमेची प्रतीक्षा लागली आहे। अशातच आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली आहे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे। आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। जाणून घ्या याबाबत सविस्तर माहिती। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार? माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता या योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना मिळणार आहे। ज्या महिलांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक आहे, ज्या बँक खात्यात DBT अनेबल आहे, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सर्व महिलांना पडला आहे। माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024ला देण्यात आला आहे। त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहत आहेत। आता महिलांची प्रतीक्षा संपणार असून तिसऱ्या पैशांची तारीख आणि वेळ समोर आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता 30 सप्टेंबर 2024 सायंकाळी 4 वाजण्यापूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे, परंतु ऑफिशियल वेबसाईटवरून या बाबत अधिकृत माहिती दिली नाही। 30 सप्टेंबर महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील असं बोललं जातं आहे। त्यामुळे सर्व महिलांनी तिसऱ्या हप्त्याच्या रकमेची वाट पाहावी लागणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केल्यानंतरही अनेक महिलांनी शंका उपस्थित केली आहे। काही महिलांना लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळाली नसल्याचं समजते। अशा महिलांनी सर्वांनी अधिक आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावा आणि DBT अनेबल करावं। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। पुढचा अपडेट आपण नंतर जाणून घेऊया। तोपर्यंत धन्यवाद।